भंडारा के लाला लाजपत राय वार्ड निवासी कुंवरलाल राहंगडाले उम्र 50 वर्ष जो वर्ठी स्थित सनफ्लैग स्टील कंपनी में ठेका मजदूर के रूप में कार्यरत थे, उनका मंगलवार शाम 6:30 बजे एक दुर्घटना में निधन हो गया। वह कंपनी परिसर के पास पार्किंग स्थल के निकट काम कर रहे थे जब एक भारी लोहे का पल्ला उनके ऊपर गिर गया, जिससे उनकी मौके पर ही मौत हो गई। मृतक का शव मंगलवार शाम को जिला सामान्य अस्पताल भंडारा भेजा गया, जहां बुधवार सुबह पोस्टमार्टम किया गया। पोस्टमार्टम के बाद मृतक के परिवार ने 50 लाख रुपए का मुआवजा, एक नौकरी और पेंशन की मांग की। कंपनी ने परिवार को 9 लाख रुपए की ग्रेच्युटी और 6 लाख रुपए की बीमा राशि देने का प्रस्ताव रखा। मामला बिगड़ता देख पुलिस अधिकारियों ने सूझबूझ दिखाई और कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए दोनों पक्षों को भंडारा शहर थाने में आमने सामने चर्चा के लिए बिठाया। सनफ्लैग स्टील कंपनी की ओर से HR मैनेजर सतीश श्रीवास्तव, तकनीकी निर्देशक रामचंद्र दलवी और एडवोकेट राकेश सक्सेना ने बातचीत की। बातचीत के बाद दोनों पक्ष 3 लाख रुपए की नगद मुआवजा राशि, बेटी को स्थायी नौकरी, 16,000 रुपए की PF और पेंशन, 6 लाख रुपए की बीमा, ग्रेच्युटी की राशि पर सहमत हुए। अधिकारियों ने बताया कि वास्तविक यूनियन नियमों के हिसाब से मुआवजा दिया गया। हालांकि कुछ तत्वों ने इस मामले को तुल देने की कोशिश की। समझौते में यूनियन नेता मिलिंद वासनिक, मोहम्मद जावेद और पुलिस उपाधीक्षक डॉक्टर अशोक बागुल, भंडारा पुलिस निरीक्षक गोकुल सूर्यवंशी, वर्ठी थानेदार अभिजीत पाटिल और LCB इंस्पेक्टर नितिन चिंचोलकर एवं सामाजिक कार्यकर्ता और पत्रकारों का सहयोग रहा। आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत। माझ्या मिस्टरांचा 6 तास झाला तर पोस्टमार्टम झालेला आहे आणि आम्ही जीवितहानी मागून राहिलो आहोत, तर फक्त 2 लाखावर तयार झालेला आहे। तर मला सांगा, माझ्या नवऱ्याची किंमत फक्त 2 लाख रुपये आहे का? ह्या एवढ्या मोठ्या 2 लाखामध्ये माझा नवरा मिळू शकते का? मला सांगा, तुम्हीच सांगा आणि माझ्यावर होत असलेला अन्याय दूर करा, माझी एवढीच मागणी आहे सर। आणि अगर मला नाही मिळाला अर्धा तासामध्ये न्याय तर आम्ही सगळेच लोक इथून उठून जाणार आणि मी बॉडीला इथेच ठेवीन। तसंही मी काय करणार आहे, ती माती झालेली आहे। माझा नवरा तसाही मिळणार नाही आणि तसाही मिळणार नाही। आम्ही सनफ्लॅगच्या गेटवर जाऊ आणि धरणे आंदोलन करू, लाश पण घेऊन जाऊ सोबतच आणि तिथेच थांबू आम्ही। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही। माझा अंतिम निर्णय आहे। मी शशिकला पटले, आशा पटले यांची लहान बहीण, सर्वात लहान बहीण। आम्ही 4 बहिणी आहोत। काल माझ्या मोठ्या जिजाजींच्या सनफ्लॅग कंपनीमध्ये काम करत असताना ऑन द स्पॉट ॲक्सिडेंटल मृत्यू झाला। त्या प्रकरणी मी याविषयी बोलत आहे। कंपनी आम्हाला फक्त त्यांच्या पेमेंटमधून जे कपत होतं किंवा इन्शुरन्स याच्या पोटी फक्त 9 लाख रुपये देत आहे। पण आमची अशी मागणी आहे की ऑन ड्युटी मृत्यू झाले असल्यामुळे आम्हाला 50 लाख तरी कमीत कमी जीवितहानी देण्यात यावी। माझ्या बहिणीला फक्त 13,000 रुपये पेन्शनची घोषणा केलेली आहे त्यांनी, पण 13,000 रुपये पेन्शनपैकी कटून किती मिळेल याची ते लिखित कोणत्याही प्रकारची ग्वाही देत नाही आहेत। आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सांगण्यावरून फक्त 2,500 ते 3,000 पेन्शन हातामध्ये मिळते। आणि मुलीला सनफ्लॅगमध्ये परमनंट नोकरीसाठी म्हटलं तर त्याच्यामध्येही ते कोणती पोस्ट देत आहेत। ती BCom CA फर्स्ट इयर झालेली आहे। तिच्या क्वालिफिकेशननुसार तिला परमनंट सनफ्लॅगमध्ये नोकरी देण्यात यावी ही आमची मागणी आहे। पण त्यांच्या असं कुठेही आम्हाला फक्त ओरली आश्वासन देत आहेत। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जे माझ्या जिजाजींच्या पेमेंटमधून कटलं ते आम्हाला तर आमचा हक्कच आहे, ते त्यांचा हक्क आहे, ते तर मिळणारच आज नाही उद्या। पण ऑन ड्युटी जे झालेला आहे, मृत्यू झालेली आहे, ते त्याच्याबद्दल आम्हाला जीवितहानी म्हणून कमीत कमी 50 लाख तरी देण्यात यावी। आणि माझ्या बहिणीला 20,000 रुपयाची पेन्शन देण्यात यावी, मुलीला पेन्शन देण्यात यावी जोपर्यंत ती मॅच्युअर होत नाही। तिला ड्युटी लागल्यानंतर तिला तिच्या क्वालिफिकेशननुसार नोकरी देण्यात यावी आणि तिच्या कोणत्याही प्रकारचे तिथे शारीरिक मानसिक शोषण होणार नाही याचीही आम्हाला लिखित स्वरूपात देण्यात यावी। कारण माझी बहीण ही एकटा संसार सांभाळू शकत नाही। तिची मुलगी CS शिकत आहे, तिला वर्षाचे लाखो रुपये खर्च येते। ती एकटी कशी संसार सांभाळणार आहे? ते 13,000 रुपये पेन्शनमध्ये आणि ते 9 लाख रुपये देऊ। तुम्ही आता आमच्या कसं आहे होत असलेल्या अन्यायावर दाद द्या आणि माझ्या बहिणीच्या जबाबदारीवर आई, सासू, त्यांची मुलगी, पूर्ण सासूकडचे पूर्ण जॉईंट फॅमिली, एकटी बाई 13,000 रुपये पेन्शनवर काय करणार आहे तुम्हीच सांगा। आता आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर 20 तासापासून, काल ऍक्सिडेंट होऊन 20 तास होत आहेत, आज 20 तासापासून जशी बॉडी ठेवलेली आहे तशीच ठेव। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे माझी जी काम करत होते तिथला मॅनेजर एकदाही येऊन पाहिलेलं नाहीये, एकदाही
नाही. फोन केल्यानंतर फोन स्विच ऑफ दाखवते किंवा रिंग जाते, पण तो उचलच नाहीये. बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन लपलेला आहे. तर त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा त्याच्या हातून गुन्हा झालेला आहे हे सिद्ध होते यामधून, आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावे हीच आमची मागणी आहे. मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मागील 20 तासापासून त्यांची मर्च्युरी या चिरघरमध्ये त्यांची डेड बॉडी पडलेली आहे आणि आतापर्यंत सनफ्लॅगचे एकही त्यांचे म्हणजे जिम्मेदार व्यक्ती त्यांना येऊन भेटलेले नाही आहे. ते वारंवार घरचे लोक त्यांना फोन करत आहेत का बा तुम्ही या, थोडं काय समोरच्या काय प्रक्रिया त्यासोबत बोला, पण ते स्विच ऑफ दाखवतात, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवतात. मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 12 रुपयामध्ये 2 लाख रुपये मिळतात, 399 मध्ये 10 लाख रुपये. रोडावर वगैरे ॲक्सिडेंट झाले ते का ट्रकामध्ये जीपमध्ये पेलं तर आपल्याला 10 लाख 15 लाख रुपये ते ॲक्सिडेंट मिळतात. पण ऑन ड्युटी करताना ज्यांनी आपला पूर्ण सर्वस्व त्या कंपनीसाठी त्या मालकासाठी वाहून गेलेले आहेत, ते त्यांच्या कामामुळे त्यांना ते मुनाफा काही लाखो रुपये ते कमवतात. पण आज त्यांच्यावर अशी अपघाती त्यांचं निधन झालं आहे, ते कंपनीमध्ये झालेलं आहे. पण त्यांना फक्त 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये घ्या म्हणतात आणि बाकी आम्ही काही देऊ शकत नाही असे यांचे धोरण आहे. तर हे धोरण आहे. पण तुम्ही सोशल मीडियामधून आम्हाला यातून न्याय मिळवून द्यावा अशी आमची सगळ्या वार्डातील लोक, त्यांच्या परिवाराच्या लोकांची अशी आमची मागणी आहे आणि हे तुम्ही मागू शकता, हे आम्ही इच्छुक आहे. पुलिस अधीक्षक कार्यालय में बुधवार को जिले के सभी सट्टा, अवैध शराब, रेत तस्करों, चोरों को बुलाया गया. पुलिस के बुलाने पर कुल 127 बदमाश पहुंचे. पुलिस अधीक्षक नूरुल हसन ने इन सभी को गैर कानूनी कामों को छोड़कर समाज की मुख्य धारा से जुड़ने का आह्वान किया. इस आह्वान के बाद कोई भी कानून को चुनौती देता है तो उसकी खैर नहीं होगी, यह कड़ी चेतावनी दी. बुधवार 28 अगस्त को पहली बार जिले के सभी कुख्यात आरोपियों को कार्यालय में बुलाया गया. एसपी ने बदमाशों को कानून हाथ में लेना बंद करने और भविष्य में किसी भी अपराध के नाम आने पर उसके परिणाम भुगतने के लिए तैयार रहने को कहा. जिले में 23 अगस्त को पद संभालने के पश्चात एसपी हसन ने नागरिकों से आरोपियों का नाम पुलिस को बताने का आह्वान किया था. साथ ही सभी थाने, स्थानीय अपराध शाखा समेत विविध दल के पुलिस अधिकारियों की बैठक लेकर अवैध कामों में शामिल आरोपियों की जानकारी मांगी थी. मेजर ध्यानचंद की जयंती और राष्ट्रीय खेल दिवस के अवसर पर तुमसर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधायक राजू कारेमोरी की ओर से महा मैराथन प्रतियोगिता आयोजित की गई. पुरुषों के लिए 6 किलोमीटर और महिलाओं के लिए 3 किलोमीटर की महा मैराथन प्रतियोगिता थी. प्रतियोगिता के विजेताओं को लाखों रुपए की नगद राशि प्रदान की गई. इस प्रतियोगिता में हजारों युवाओं ने भाग लिया और प्रतियोगिता को सफलतापूर्वक पार किया. भंडारा जिले के तुमसर तालुका के कन्हाल गांव में बुधवार 28 अगस्त 2024 को रात 10 बजे के बीच दुर्लभ वन्यजीव खौला मांजर दिखते ही गांव के सरपंच ने इसकी सूचना तुमसर वन विभाग को दी. तुमसर वन विभाग के अधिकारी और कर्मचारी तुरंत मौके पर पहुंचे और खौला मांजर को पकड़कर रेस्क्यू किया गया. इस समय तुमसर वन परिक्षेत्र अधिकारी छगनलाल राहंगडाले, रेस्क्यू टीम सदस्य डेविड मेश्राम एवं बीट गार्ड मोहन हाके, कोका वन्यजीव क्षेत्र सहायक जामकर, वन रक्षक
अधीक्षक निश्चित घटनास्थल पर पहुंचकर खौला मांजर का रेस्क्यू कर उसे सुरक्षित वापस जंगल में छोड़ दिया गया। खौला मांजर एक दुर्लभ जानवर है। इस जानवर की प्रजाति विलुप्त होने के कगार पर है। इससे पहले भी तुमसर वन क्षेत्र के नीलज गाँव में जिस किसी को खौला मांजर दिखे तो वे तुरंत वन विभाग को सूचित करने की अपील वन परिक्षेत्र अधिकारी छगनलाल राहंगडाले ने की है। सिंधुदुर्ग जिले के मालवण में राजकोट जिले पर छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति ढहने के मामले में दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जानी चाहिए और छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पुनः स्थापित की जाए। इसी मांग को लेकर शिवसेना उबाटा पार्टी ने तुमसर में कृषि उपज बाजार समिति के कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन कर शिंदे सरकार का निषेध किया। तुमसर तहसील के चांदपुर में स्थित आड़कू चौधरी आश्रम स्कूल में कक्षा 10वीं में अध्ययनरत छात्रा मोठा गांव आसलपानी निवासी राजश्री मदान वाड़ीवे की मंगलवार को भंडारा जिला अस्पताल में इलाज के दौरान मौत हो गई। राजश्री की तबीयत कुछ दिनों से खराब थी। उसे इलाज के लिए प्रारंभ में सिहोरा के ग्रामीण अस्पताल में लाए जाने के बाद उसे तुमसर रेफर किया गया था, लेकिन हालत और गंभीर होने के कारण उसे भंडारा रेफर किया गया। इस संबंध में कांग्रेस के आदिवासी सेल के जिलाध्यक्ष अशोक उइके ने आदिवासी परियोजना अधिकारी को घटना की जानकारी दी और स्कूल प्रबंधन पर गलती का आरोप लगाते हुए राजश्री के परिजनों को 10 लाख रुपए मुआवजा देने और दोषियों पर कार्रवाई की मांग की गई। उन्होंने बताया कि आश्रम स्कूलों में जिला प्रशासन के अधिकारियों द्वारा भेंट नहीं देने एवं प्रत्येक माह विद्यार्थियों के स्वास्थ्य की जाँच नहीं होने से विद्यार्थी गंभीर बीमारी से पीड़ित होते हैं और जिस समय उन्हें उपचार के लिए अस्पताल ले जाया जाता है उस दौरान काफी देरी हो जाती है। इससे विद्यार्थियों को अकाल मौत के आगोश में समाना पड़ता है। उइके ने जिला प्रशासन इस ओर ध्यान देने की मांग की गई है। तर माझे नाव अनिल सेदलाल टेकाम, जिल्हा उपाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी परिषद नवी दिल्ली शाखा भंडारा च्या वतीने आम्ही संघटनातर्फे काम करत असतो। अशा परिस्थितीमध्ये आडकोजी चौधरी अनुदानित आश्रमशाळा चांदपूर या शाळेमध्ये ते शिकत असताना तिची अचानक प्रकृती बिघडल्यामुळे तिला दवाखान्याला घेऊन गेले। त्या दवाखान्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी त्या दरम्यान ते मरण पावली आणि त्यामुळे आम्हाला त्या मुलांना आपण ज्या शाळेमध्ये दाखल केलं होतं तर ते जबाबदारी त्या कर्मचारी आणि संचालक मंडळाची होती, परंतु कोणत्या कारणाने ते मरण पावले ते अजूनपर्यंत ते माहीत झाली नसून म्हणून आम्हाला त्याची पुरेपूर चौकशी करून जे दोषी आढळतात त्याला कारवाई झाल्या पाहिजे आणि त्या परिवाराला जी दुःखद घटना घडली त्यांना एक आर्थिक मदत म्हणून शासनाकडून आणि संचालक मंडळाकडून असण्याची आवश्यक आहे। म्हणून आमची हीच विनंती आहे की संघटनातर्फे ही त्या परिवाराला आर्थिक मदत व्हावं आणि संचालक मंडळाकडून सुद्धा आर्थिक मदत व्हावं। तरी आम्ही एवढे बोलून आम्ही त्यांना 15 लाखापर्यंतच्या अनुदान म्हणून त्या संचालक मंडळाकडून पाहिजेत आहेत। जर यांनी बरोबर व्यवस्थित त्यांच्या आर्थिक मदत केलं नाही तर आम्ही संघटनातर्फे रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेणार आहोत। म्हणून शासन आणि प्रशासनाने लक्ष देऊन दोषीवर कारवाई करावं आणि त्या संचालक मंडळ सुद्धा ते दोषी आढळत असतील तर त्यांना सुद्धा
त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल करावा आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल ह्या कलम अंतर्गत त्यांना करण्यात यावं असंही आमची या इतर सर्व आदिवासी संघटनांमार्फत मागणी आहे. एवढंच मी आजच्या या परिस्थितीत मी बोलत आहे की त्यांना आर्थिक मदत दिलं पाहिजे. मालवण या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या 35 फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यातच खाली कोसळला असून या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. तर दोषी कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गोंदियात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक करून दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेस पक्षाने देखील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची पूजा अर्चना करून महाराज यांना माफ करू नका अशी घोषणाबाजी करत आंदोलन केलेले आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा दुर्दैवाने खाली कोसळला आहे. यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 ला मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळला असल्याने शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असून दोषी कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यामध्ये राजकोट किल्ल्यावरील जो पुतळ्याचं अनावरण मागच्या 8 महिने अगोदर देशाचे पंतप्रधान स्वतःला ताकदवर समजणारे राष्ट्रनेता नरेंद्र मोदींनी त्याचं अनावरण केलं. आज आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या 50 वर्षामध्ये जितके पुतळ्याचं अनावरण झालं तो एकही पुतळा आजपर्यंत पडला नाही. अतिशय कमी सिमेंटमध्ये उभा केलेला पुतळा पडला नाही, परंतु 250 कोटी रुपये खर्चून ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांनी केलं तो पुतळा एका सेकंदामध्ये 8 महिन्यामध्ये कोसळून जातो. ही लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रामध्ये घडली आणि त्याचं कंत्राट, त्याचं आर्किटेक्चर, त्याचे स्ट्रक्चरल डिझायनर जे लोक होते त्यांना कुठल्याही प्रकारचा एवढ्या मोठ्या कामाचा अनुभव नसताना फक्त ते RSSचे दलाल असल्यामुळे त्यांना काम देण्यात आलं आणि या कामामध्ये षडयंत्र केलं ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारने नौदलाला हाताशी धरून त्यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा प्रकारचं शिवाजी महाराजांच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार करून पैसे कमावणाऱ्या सरकारचा निषेध करण्याकरता आज गोंदिया शहर काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो. देशाचे माजी पंतप्रधान नेहरूजीने 1957 म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जो अनावरण केला तो आजपर्यंत जसाच तसा आहे. पण आताचे जे प्रधानमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, त्यांनी जो 4 डिसेंबरला पुतळ्याचं अनावरण केला तो कोसळून गेला. हे अतिशय भ्रष्टाचारी सरकार आहे. चंदा दो धंदा लो या पद्धतीने काम करतात आणि यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा सोडला नाही. एका बाजूला आमच्या आया बहिण्यांच्या आबरू लुटल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला महापुरुषांच्या अवहेलना करण्यात येत आहे. ही सरकार अतिशय भ्रष्टाचारी आहे. या सरकारला इस्तीफा देण्याची गरज आहे. मोहाडी तालुक्यातील माजी सैनिकांच्या स्नेहमिलन मेळावा व सत्कार समारोह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के पंचबुधे यांच्या सौजन्याने दिनांक 25 ऑगस्टला माडगी येथे संपन्न झाला. या मेळावा व सत्कार समारोहाचे उद्घाटन माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या शुभ हस्ते क्रांतीवीरांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुनील गावपांडे हे होते. सर्वप्रथम सैनिकी शाळांच्या विद्यार्थ्यांतर्फे पथसंचलनाद्वारे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. कोब्रा बटालियन चित्तापूरचे 10 कमांडोंद्वारा कारगिल युद्धाचा प्रात्यक्षिक सादर करण्यात आला. सैनिकी विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी पथसंचलनाचे कार्यक्रमही सादर केले। या प्रात्यक्षिक कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मन मोहित झाले होते। शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। 150 माजी सैनिकांचे यावेळी शाल श्रीफल देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अनुजातीचे अध्यक्ष सुरेश मेश्राम, कार्यक्रमाचे आयोजक के पंचबुधे, शिशुपाल पटले, सुनील गावपांडे व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक मुकेश साकुरे, ऋषी वंजारी, राजाराम पटले, रामकृष्ण तितिरमारे, मनोज झुरमुरे, सुधाकर कहालकर, सरपंच ज्योती मालाधारे, दिगंबर सेलोकर उपस्थित होते। प्रास्ताविक भाषण निवृत्त सुभेदार मेजर सुभाष सेलोकर यांनी केले। संचालन JC वाहिले यांनी केले, तर आभार PK सरकार यांनी केले। बढ़े हुए बिजली बिल को लेकर आज गोंदिया में शिवसेना ने बिजली उपकरणों की शव यात्रा निकालकर उपविभागीय कार्यालय में निवेदन दिया। महाराष्ट्र में विदर्भ बिजली का सबसे बड़ा उत्पादक है। अन्य राज्यों की तुलना में महाराष्ट्र में बिजली दरें सबसे अधिक है। बिजली के बिलों पर टैक्स की दरें कम होनी चाहिए। साथ ही हमें लाडली बहना योजनाएं नहीं बल्कि सस्ती कीमत पर बिजली मिलनी चाहिए। इसके लिए महिलाओं ने भी कृत्रिम शव यात्रा में शामिल होकर बिजली वितरण कंपनी और महायुति सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। शिवसेना ने यह शव यात्रा गोंदिया शहर में घुमाते हुए उपविभागीय कार्यालय तक ले जाया गया और वहां निवेदन देकर शव यात्रा का समापन किया। आज शव यात्रा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तर्फे झाली आहे। हा सरकार आमच्या महाराष्ट्रात राहणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतलेला महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्र स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्याचा मतलब आहे सर्व त्या राज्यात राहणारे लोक। हा महाराष्ट्रात मध्ये जो विद्युत आहे त्याच्या उत्पादन बहुत जास्त प्रमाणे होत आहे, पण पूर्ण देशात सर्वात जास्त बिजलीचे बिल कुठं होत निघत आहे लोकांना ते महाराष्ट्र आहे। ते महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांना आमच्या भाऊ बेटींना 1500 रुपयाचे जे लालच देतात, पण एक घराचा बिल ते 2 लट्टू लावतात, त्याचा बिल कमीत कमी 3000 येतात। मला सांगा हा कशी सरकार आहे? लोकांच्या लुटणारी आहे की आमच्या भाऊ बहिणींना फक्त लालच देऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्या वोटच्या माध्यमाने आपल्याकडे आकर्षित करणारा बिल आहे। हा सरकार लोकांना लुटतात। एक जेबामध्ये 1500 टाकतात आणि दुसऱ्या जेबात आमचे 4000 5000चे बिल पैसे काढतात। हा सरकार लोकांच्या लुटणारी सरकार आहे। हा सरकार लोकांना फक्त आता या लाडली बहिणासोबत एक आणखीन घोषणा केली होती की आपला किसान भाऊ आहे त्याचा बिजली बिल माफ करायचा होता। त्याच्या आतापर्यंत कोणत्याही विज्ञापन नाही दिला, त्याच्याबद्दल काही बोलले नाही। काय हा डबल पॉलिसी खेळणारे लोक बसलेले आहे का? हे मिंदे सरकार लोकांना बेवकूफ बनणारी सरकार आहे। या बेवकूफ बनणारी सरकार आता काय याच्या राहणार नाही। जनता जागलेली आहे, माझी आई बहिणी सगळे जागलेले आहे। 1500 रुपयामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब या संविधानाचे रचयिता त्यांनी एक दियामध्ये आपलं शिक्षण प्राप्त केलं होता, अशी आमची महाराष्ट्रात आता स्थिती आलेली आहे। हा लोक आता प्रीपेड कार्ड काढला होता, त्या प्रीपेड कार्डमध्ये त्याने त्यापर्यंत आपल्या प्रीपेड कार्डमध्ये पैसे राहतील त्यापर्यंत लाईट चालणार। ऊर्जा मंत्री जे आहे, ऊर्जा मंत्रीला याचे पहिलेचे ऊर्जा मंत्री जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे आणि जे ऊर्जा मंत्री आहे हे आता आपले
का मुख्यमंत्री आहे त्याला काही भागायचे नाही की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण लोकांना का अत्याचार करत आहे. हा अत्याचारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनता सोबत आहे. हा लढाई लढणार आणि जनतासाठी आम्ही कुठेही काय आंदोलन करायचे आहे तो आंदोलन करणार. आणि याच्यानंतर ही आगाज आहे, याच्यानंतर काय होणार तुम्ही बघत आहे. आम्ही वागण्याच्या पुतळाव आमची जिजाऊ मा रमाई सावित्रीबाई फुले अशी आमची वागणी आमच्या सोबत आहे. आम्ही यांच्यासाठी लढणार आणि हा महाराष्ट्राला वाचण्यासाठी काय बी करू शकतो. आणि महाराष्ट्र आगाज आहे, हे उद्धव बाळासाहेबांचे नेतृत्व आहे. की कोरोना काळामध्ये कोण बाई पण बेटी त्याच्या आईला पटवला परिवाराला वाचला कोण असो त्याचे नाव आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्याची आम्ही शिवसैनिक जनतासाठी लढणार आणि काहीतरी अन्याय होते त्याच्या भिडणार. हे आमच्या आगाज. ज्या प्रकारे महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक दरामध्ये 30% वाढ केलेली आहे, लोकांना अतिरिक्त शुल्क वसुली करण्यात येत आहे. ज्यांच्या बिल 2000 रुपये होता त्यांच्या बिल 7000 रुपये 8000 रुपये येत आहे. तरी महाराष्ट्र सरकार म्हणजे मनमर्जी वसुली लोकांकडनं करत आहे. त्याकरिता आपल्या आज महावितरण कंपनीच्या शवयात्रा आपण काढली होती.